MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH मानगावकरांच्या वाहतूक कोंडीचा अर्थात रायगडकरांच्या वाहतूक कोंडीचा मुख्य गाभा जो आहे तो मानगाव मधील हाच ब्रिज आहे। आपण या ठिकाणी पाहतोय हा जो ब्रिज आहे हा मानगाव मध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्याच्याच डाव्या साईडला हा ब्रिज आहे, त्या ठिकाणी हाचा मार्गक्रमण आहे। या ब्रिजचा अवलंब केला तर मानगाव मध्ये आपल्याला प्रवेश करण्याची आवश्यकता पडत नाही। महाड, पोलादपूर, रत्नागिरी यासाठी, गोवा यासाठी जाण्यासाठी हा जो मार्ग आहे हा सुलभ मार्ग आहे। कारण का मानगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती होत असते, त्यावर मार्ग काढण्यासाठी हा जो ब्रिज आहे या ब्रिजचं निर्मिती जी आहे ती करण्यात आल्याचा प्रस्ताव होता। मात्र हाच जो ब्रिज आहे हा एकंदरीत रेंगाळत पडलेला आहे। आपण पाहताय हाच तो ब्रिज आहे। मानगावमध्ये प्रवेश न करता ह्याला बायपास ब्रिज देखील म्हटलं जातं। मानगावमध्ये प्रवेशाच्या आधी डाव्या साईडनी हा ब्रिज निघतो आणि थेट जर आपण पाहिलं तर हा जो ब्रिज आहे हा ब्रिज एकंदरीत पुढे हा असा या पद्धतीमध्ये येऊन थेट मुंबई गोवा हायवेला तिथे जॉईंट होतो। मुंबई गोवा हायवेला जॉईंट होत असतानाच आपण पाहतोय हा ब्रिज थेट याच मार्गाने मुंबई गोवा हायवेला जॉईंट होतो। मुंबई गोवा हायवेला जॉईंट होत असतानाच हा पूर्णतः ब्रिज जो आहे हा मानगावच्या बाहेरून काढण्यात आलेला आहे। म्हणजे वाहतूक कोंडी जी मानगावमध्ये होते त्याच्या समस्येसाठी हा मुख्य ब्रिज जो आहे हा होणं गरजेचं आहे। हा जर ब्रिज झाला तर मानगाव मधली जी वाहतूक कोंडीची जी समस्या जी आहे ती जी आहे ती त्या वाहतूक कोंडीच्या समस्येला पूर्णविराम लाभणार आहे। एकंदरीत आज अजितदादा पवार मानगावच्या वाहतूक कोंडीची पाहणी करतायत, परंतु वाहतूक कोंडीची नुसती पाहणी न करता अजितदादा पवार यांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी जनतेतनं होत आहे। आणि ती ठोस कारवाई कधी पूर्ण होईल तर हा जो ब्रिज पूर्ण झाला तो मानगावकरांना मोकळा श्वास जो आहे तो वाहतूक कोंडीमधून घेता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड, मानगाव। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH